मशाल काही पेटना, धनुष्यातून बाण सुटना. चिखलात तर कमळ दिसतात, घड्याळाचे काटे का रुततात. घड्याळाचे काटे रुसले आणि रुतले तरीही हात कुणाचा हातात घ्यायचा नाही. तुतारीचा आवाज निघू द्यायचा नाही. निघालाच आवाज तर नगारे वाजू द्या, आपलाच आवाज होणार उद्या. पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय वातावरण पाहता अशी ही उत्स्फूर्तपणे निर्माण झालेली कविता. या कवितेतील भावनेप्रमाणे भाजपने पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीचं वातावरण करून ठेवलेलं आहे. भाजपनं पॉलिटिकल टॅकल केल्यामुळं पीसीएमसी जस्ट कूल. भाजप जस्ट कूल म्हणता येईल, त्यांना काही टेन्शन नाही. तर विरोधकही कूल आहेत, पण ते थंड या अर्थानं कूल म्हणता येईल. ऐन हिवाळ्यात महानगरपालिकांच्या इलेक्शन आल्यामुळे नैसर्गिक वातावरणात तर थंड आहेच, पण राजकीय वातावरणात देखील विरोधकांमध्ये हुडहुडी भरणारं वारं भाजपने तयार केलेलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या 1 महिना आधीच राजकीय तापमानाचा पारा चढत गेला पाहिजे, पण वातावरण कूल ठेवण्याचं काम शहर भाजप अध्यक्ष आणि भाजपच्या 4ही आमदारांनी केलेलं दिसतंय. अर्थातच भाजपच्या नेतृत्वानेच ती पुरेपूर काळजी घेऊन पिंपरी चिंचवड शहरात मशाली पेटू द्यायच्या नाहीत. घड्याळाचा टायमिंग चुकला तरी चालेल, पण हात हातात कुणाचा घ्यायचा नाही. काळजी करू नका, ताणलेल्या धनुष्य बाणाचा कंट्रोल आपल्याच हातात आहे. तुतारीचा आवाज येणार नाही, कारण हवा आपण काढून घेतलेली आहे. काहीही झालं तरी शहरात हवा फक्त भाजपचीच, याची पुरेपूर काळजी राज्याच्या नेतृत्वानेच घेतल्यामुळे आमदारांनी मोठ्या आत्मविश्वासाने सांगितले की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत इस बार भाजप सौपार. नमस्कार, सांगावावर आपण पाहतोय पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातलं राजकीय तापमान. खरं पाहता भाजपने पॉलिटिकली सगळं टॅकल केल्यामुळे पॉलिटिकल टेम्परेचर अजिबात वाढलेलं नाही, जस्ट कूल आहे. निवडणुकांच्या अगोदर 6 महिने अगोदरच गरम होताना दिसत असलेलं वातावरण यंदाच्या निवडणुकीत 1 महिन्यावर मतदान आलेलं असताना देखील थंड थंड आहे. भाजपच्या विरोधात कुणीच दंड थोपटताना दिसत नाही. जे दिसत आहेत ते केवळ औपचारिकता पाळीत आहेत असं चित्र आहे. सध्या आचारसंहिता लागू आहे. आचारसंहितेच्या अगोदरच्या शहरातील एकंदरीत हवामानाचा अंदाज घेऊन बहुसंख्य उमेदवार भाजपच्या तिकिटावर लढायला तयार आहेत. मग तो कुठलाही पक्षाचा असो. विरोधकांची भावना अशी झाली आहे की काही केलं तरी आपण जिंकूनच येणार नाही, तर मग खर्च करायचा कशाला. जी काही शक्ती खर्ची करायची आहे ते भाजपचं तिकीट मिळवण्यासाठी करू, अशा मानसिकतेचे उमेदवार उघडपणे बोलू लागलेले आहेत. महानगरपालिका निवडणूक 2026 केवळ नुरा कुस्ती होणार. भारतीय जनता पार्टीला तुल्यबळ असा विरोधक फाईट करायला उरलाच नाही. पिंपरी चिंचवड शहरात भाजपच बाजी मारणार हे असं वातावरण टाईट व्हायला कारणही तशीच आहेत. यामध्ये आपण पाहायला गेलो तर आपल्या निदर्शनास येतं की निवडणुका तोंडावर असताना गेल्या महिनाभरात कुठल्याच विरोधकांनी खंबीरपणे भारतीय जनता पार्टीला काउंटर केलेलं दिसत नाही. मागील 4 वर्षापासून महापालिकेत प्रशासकीय राज असले तरी त्या अगोदर सत्ताधारी पक्ष कुठे कुठे चुकलेला आहे, त्यांना धारेवर धरलेलं विरोधकांनी असं कुठेही पाहायला मिळत नाही. आणि प्रशासकीय सत्ता असताना देखील त्यांच्यावर कंट्रोल राज्य शासनाचे असल्यामुळे थेट भारतीय जनता पार्टीला महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या आणि कर्जबाजारीपणाच्या मुद्द्यांवरून जेरीस आणता आले असते, पण तसं कुणीही जेरीस आणलेलं दिसत नाही. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची अवस्था अशी आहे की आपण राज्यात युतीत आणि शहरात कुस्तीत. टीका करायची तर कुणावर? सत्ताधाऱ्यांवर टीका करावी तर आपणही सत्तेत आहोत. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची धारच प्रचारात दिसणार नाही अशी परिस्थिती करून ठेवलेली आहे. महापालिकेत भ्रष्टाचार झाला असं म्हणावं तर प्रशासकीय राजवटीत आपणच सत्तेत आहोत. शहरातील पायाभूत सुविधांचा अभाव हा मुद्दा पुढे घेऊन यावं तर आपण जिल्ह्याचे पालकमंत्री आहोत. दोन्हीकडून गळचेपी झालेले आहे. प्रचारात उतरायचंच तर कुठले मुद्दे घेऊन उतरायचं? मतदारांसमोर जायचं तर विरोधकांवर काउंटर करावाच लागेल, पण कुठले मुद्दे घेऊन काउंटर करायचं हा प्रश्नचिन्ह आहे. राष्ट्रवादी अजित पवार यांनी निवडणुकीत बोलायचे दरवाजे बंद केलेले आहेत अशी परिस्थिती दिसत आहे. आम्ही कामे केली म्हणावं तर भाजप म्हणते सत्तेत आम्ही आहोत, आम्हीच केली. भाजपने कामं केली नाहीत म्हणावं तर सत्तेत आपण आहोत.
पीसीबी न्यूजला दिलेल्या एका मुलाखतीत भाजपचे शहरातील नेते एकनाथ पवार तर म्हणतात की राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला टीका करायचा, प्रचारात मुद्दे गाजवायचा सुद्धा नैतिक अधिकार उरलेला नाही, कारण प्रशासन काळात शहराच्या काही मूलभूत समस्या जैसे थे असतील तर त्याची पूर्ण नैतिक जबाबदारी पालकमंत्री म्हणून अजितदादांची आहे, असंही दादांच्या पक्षाला भाजपनं खिंडीत पकडलेलं आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांचे चिरंजीव पार्थ पवार यांचं नाव पुण्यातील महार वतनाच्या जमीन घोटाळ्यात आल्यामुळे अजितदादा पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीला डॅमेज केल्याचं चित्र सर्वांसमोर खुलं आहे. हे प्रकरण बाहेर आल्यापासून अजितदादा पवारांच्या शहरात ज्या फेऱ्या वाढल्या होत्या, धडाक्यात जनसंवाद बैठका चालू होत्या, त्याला खंड पाडून शहरातील दादांच्या फेऱ्याच बंद झालेल्या होत्या. त्यानंतर एकही जनसंवाद बैठक झालेली नाही. उलट भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटलांच्या शहरात फेऱ्या वाढल्या, भाजपचं बळ द्विगुणित झालं. दरम्यान मोठमोठाली खलबत झाली. परिणाम म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 साठी भाजपमध्ये सर्वात जास्त इच्छुकांची गर्दी वाढली. या गनिमी काव्यामध्ये भाजपचे चारही आमदार आणि शहर अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांचा वाटा आहेच. आता भाजप म्हणतंय सर्वांना बाय बाय टाटा, पिंपरी चिंचवड महापालिकेत आमचाच जास्त वाटा आणि महापौर आमचाच हा करुण वादा, शहराचे आम्हीच दादा. नगरसेवकांच्या मुलाखती पक्षाच्या अध्यक्षाने घेण्याची वेळ राष्ट्रवादी अजित पवार गटावर आलेली आहे. अजित पवार हे त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय अध्यक्षाने नगरसेवकांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष धडपड करतायत, पण पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक 2026 ही दादा विरुद्ध दादा अशीच होईल असं राजकीय वातावरण आहे. पिंपरी चिंचवड शहर निवडणुकीच्या आधीच पूर्णपणे भाजपमय झालेला आहे. राजकीय मैदानात आमने सामने आलेल्या उमेदवारांमध्ये आणि त्यांच्या चाहत्यांमध्ये असं हे वातावरण तयार झालेलं आहे. परंतु सामान्य नागरिकांमध्ये मात्र भाजपच्या विरोधात रोष पाहायला मिळतोय. लयच आती केलं रे भाजपनी, सत्तेचा माज, अशा चर्चा टपरीवर चहा पिताना, बसमध्ये प्रवास करताना, कट्ट्यावर गप्पा मारताना, कामातल्या लंच ब्रेकमध्ये जेवण करता करता सामान्य लोकांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहेत. या चर्चेत एखादा कमळावर प्रेम करणारा म्हणतोच, तसं नाही रे, तसं नाही तर मग कसं आहे ते तरी सांग रे. तो म्हणतो काय करू सांगता येत नाही, टीकाही सहन होत नाही, नुसता कालवा कालवा कालवा. त्या कालव्यात कुणाचं कुणी कालवण खाल्लं त्याचं पत्ता बी लागत नाही, कळत नाही. शेवटी सगळ्यांनी एकमेकांचं खाल्लं हे लक्षात आल्यावर तू खाल्लं, त्याने खाल्लं, मी पण खाल्लं, आपण सगळ्यांनीच एकमेकांचं खाल्लं. एकमेकांचं बाहेर काढायचं नाही. तू बी चूप आणि मी बी चूप, एकदम बोलती बंद. समोरच्याला बोलायला संधीच द्यायची नाही. खूप मुद्दे आहेत जे सत्ताधाऱ्यांना धारेवर धरून गारद करता येऊ शकतं, पण सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या मुष्क्या आवळून व्यसन आपल्या हातात ठेवलेले आहे असं सर्रासपणे नागरिक बोलत आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये मागील 4-5 वर्षात किती कारस्थानं झाली. कधी नव्हे ती आपली महानगरपालिका कर्जबाजारी झाली. एकेकाळी आशिया खंडात श्रीमंत महानगरपालिका कर्जबाजारी. सत्ताधारीच पुढे येऊन रेटून सांगतायत की कर्जबाजारी नाही म्हणून. अरे पण हाय ना कर्जबाजारी, महापालिकेवर कर्ज आहे ना, ते कुणी सांगायचं. शहरातील डीपीटीपी रस्ते, अतिक्रमण विभागांची अमानुष कारवाई, स्मार्ट सिटी अंतर्गत झालेला भ्रष्टाचार, शैक्षणिक विभागात डीबीटी मध्ये झालेला कोट्यावधींचा भ्रष्टाचार, या सगळ्या गोष्टींवर विरोधक का बोलत नाहीत प्रश्नचिन्ह. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या तोंडात वळवळ आणि दंडात बळच ठेवलं नाही का? तर होय, तसंच म्हणता येईल. आता विरोधात दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना, काँग्रेस आणि वंचित, मनसे असा कोणीच प्रभावीपणे या निवडणुकीत भाजपची फाईट करेल असा विरोधक दिसत नाही. शहरातील तुतारीची धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे अशा शहर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीनं अलीकडेच एक पत्रकार परिषद झाली. या संपूर्ण पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांमध्ये आत्मविश्वास नव्हता. स्वतः शहराध्यक्ष पत्रकार परिषदेला उशिरा उपस्थित राहिले. तुम्ही एका बाजूला ईव्हीएम विरोधात, दुबार मतदार याद्यांविरोधात सत्याचा मोर्चा काढून खडसावून पुराव्यानिशी दाखवता की मतदार याद्यांमध्ये घोळ आहे, मतदार यंत्रात घोळ होतोय, तरीही निवडणुकीला सामोरे जाता. या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांनी उत्तर दिलं की
मग भाजपला काय बाय द्यायचा का? राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे धुरंधर ज्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून उमेदवार तयारीला लागले होते, ज्या वस्तादावर विश्वास ठेवून पैलवान आखाड्यात उतरणार होते, ते वस्तादच भाजपच्या वाटेवर असल्याची खबर दंड थोपटलेल्या पैलवानांची सैरभैर अवस्था झालेली आहे. शिवसेना शिंदे गटाची तयारी जोरदार सुरू असली तरी खासदारांचा प्रभाव असलेल्या ठिकाणीच एखाद दुसरं सीट येऊ शकेल एवढ्यावरच धनुष्यबाणाला सीमित राहावं लागतंय की काय, अशी अवस्था झालेली आहे. युती करावी तर कुणासोबत, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे, असं राजकीय वातावरण सांगतंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या मशाली काही ठिकाणी पेटतील, पण विरोधकांची राख करू शकतील एवढी मशालीमध्ये दाहकता शहरात उरलेली नाही. एकेकाळी पिंपरी चिंचवड शहरावर राष्ट्रवादीची पकड होती. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेलं पिंपरी चिंचवड शहर भाजपच्या तावडीतून सोडवण्यासाठी थोरल्या पवार साहेबांनी आपला एक हुकमी एक्का या निवडणुकीत बाहेर काढलेला आहे. ते म्हणजे आझमभाई पानसरे. राजकारणाचा तगडा अनुभव, बाजू फिरवण्याची ताकद असलेला मुरब्बी नेता आता शहराच्या निवडणूक रिंगणात रिंग मास्टर म्हणून काम करण्यासाठी पुढे आलेले आहेत. या रिंग मास्टरची जादू चालेल का, ते येत्या काळातच दिसून येईल. आपली तरुण फळीच सैरावैरा झाली म्हटल्यावर जुने अस्त्र पवार साहेबांना बाहेर काढण्याची वेळ आलेली आहे. विरोधकांना निवडणूक तयारीला वेळच न देता निवडणुकीची पूर्ण तयारी झालेल्या भाजपाचा आत्मविश्वास मात्र पराकोटीला गेलेला आहे. विरोधी म्हणतील की भाजपचा हा पराकोटीचा आत्मविश्वास ईव्हीएम मुळे आहे, तर मग ज्या ईव्हीएमला विरोध करता त्याच ईव्हीएम वर निवडणूक लढवायला तयार कसे झालात, याचा अर्थ काय? मतदारांना देखील संभ्रम आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांचे निवडणूक रणशिंग फुंकले आहे. राजकीय आखाडा तयार आहे, पण आखाड्यात भाजपच्या प्रभावाचा पाऊस पडल्यामुळं आखाड्यातील माती ओली झालेली आहे. त्यामुळे विरोधकांची अवस्था अशी झाली आहे की कुस्ती केली तरी चिखलात तोडायचे, कुस्ती नाही केली तरी राजकीय अस्तित्वाचा धोका समोर दिसतोय. एकेकाळी सत्ता उपभोगलेल्या पारंपरिक भाजप विरोधी पक्षांची ही एक अवस्था शहरात झालेली आहे. त्यांच्या राजकीय चालीची धार बोथट झालेली आहे. त्यामुळे विरोधक भाजपवर तीक्ष्ण वार करू शकत नाहीत. कोण कुठं गुंतलंय, कोण कुठल्या गुतड्यात अडकलंय, तो गुतडा सोडवण्याच्या नाड्या भाजपच्या हातात आहेत, अशी सर्वसामान्यांमध्ये चर्चा ऐकायला मिळत आहे. उलट शहराच्या राजकारणात पहिल्यांदाच सक्रिय होणारा पक्ष सनई छत्रपती शासन चांगलाच ऍक्टिव्ह झालेला पाहायला मिळत आहे. पिंपरी चिंचवड शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सनई छत्रपती शासनचे संस्थापक अध्यक्ष नामदेवराव जाधवांचा कॉन्फिडन्स कमालीचा होता. भाजप नियंत्रित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर तीक्ष्ण वरखडे ओढून त्यांनी सनई छत्रपती शासन पक्षाची भूमिका मांडलेली आहे की पिंपरी चिंचवड शहराला सिंगापूर सारखे शहर बनवायचे आहे. शिवाय दुसरी पत्रकार परिषद पुणे येथे घेऊन आपलं अस्तित्व सिद्ध करताना नामदेवराव जाधव दिसत आहेत. त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पिंपरीत भव्य सभा घेऊन भाजप नियंत्रित पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनातील भ्रष्टाचारावर प्रहार करून मोदी आणि फडणवीसांवर भाषणातून तोफा डागलेल्या आहेत. यावरून असं लक्षात येतंय की प्रस्थापित पक्षांना भाजपने गारद केलेला असून नवीन उदयास आलेले पक्ष विरोधकांची प्रखरपणे भूमिका घेताना दिसत आहेत. वास्तवात मात्र सनई छत्रपती शासन पक्षाला आणि वंचित बहुजन आघाडीला किती जागांवर विजय मिळवता येईल हे येत्या 16 तारखेला कळेलच. तरी देखील वंचित बहुजन आघाडीने खरोखर ताकद दाखवली तर त्यांचा हक्काचा शहरात मतदार आहे. 3 ते 4 ठिकाणी धडक सामना करून वंचित भाजपला चितपट करू शकतं. त्यापैकी प्रभाग क्रमांक 19 आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये माघार न घेता कडवी झुंज दिली तर बाजू पलटू शकते. अशा आणखी 2 जागा वंचितांच्या हक्काच्या येऊ शकतात. केवळ ऐनवेळी वंचितने माघार घेऊ नये म्हणजे झालं. प्रकाश आंबेडकरांच्या पिंपरीतील एका सभेने शहरातील हक्काचा मतदार जागा केला असून कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना नवीन ऊर्जा मिळालेली आहे. राहिला मुद्दा सनई छत्रपती शासन पक्षाचा. नव्या विचारांचा पक्ष म्हणून तरुण मतदार आणि ज्यांना बदल झाला पाहिजे असं वाटतंय त्यांची मतं सनई छत्रपती शासन खेचून आणू शकतं. सनई छत्रपती शासनचा प्रचाराचा जोर पारंपरिक प्रचार न करता सोशल माध्यमांवर डिजिटल प्रचार करण्यावर भर राहील असा अंदाज आहे. इथे एकेकाळी सत्ताधारी असलेलं काँग्रेस मात्र पिंपरी चिंचवड शहराच्या राजकीय मैदानात धुसर झाल्यासारखे झालेले आहे. वंचितच्या साथीनं मतदारांच्या निदर्शनास येण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे अशा माध्यमात बातम्या येत आहे.
वंचितने आतापर्यंत केलेल्या सगळ्या युतीचा अनुभव पाहता हे पॉलिटिकल टिकल की नाही याचा अंदाज नाही. भाजप बरोबर राज्यात टिकलेली शिंदेची शिवसेना आणि धाकल्या पवारांची राष्ट्रवादी मात्र महापालिका निवडणुकीत विस्कटलेली दिसते. मुळात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाने आपल्यासोबत युतीत राहूच नये अशीच भाजपची भूमिका असेल. कारण युतीत लढलो तर जागा वाटपावरून नाराजांची नाराजगी का ओढून घ्यायची, त्यात तर निष्ठावंतांना नाराज करणं भाजपला परवडणार नव्हतं. म्हणून स्टेट भाजपलाच वाटत होतं की पवारांनी एकत्र पॉवर दाखवून लढावं. जागा वाटपावरून त्यांनी त्यांच्यातले नाराज होऊन त्यांच्यातीलच पॉवर कमी होऊन पुन्हा फाटाफूट तुटातूट जुळवण्याच्या नादात त्यांचीच शक्ती वाया घालवावी अशी त्या पाठीमागची फडणवीसांची भावना असू शकते. असा खरंच जर का डाव टाकलेला असेल तर वाह फडणवीस साहेब, खरे धुरंधर तर तुम्हीच म्हणावं लागेल की. राष्ट्रवादीमध्ये उभी चीर पडल्यानंतर पिंपरी चिंचवड शहरामध्ये यंदाच्या निवडणुकीत धाकटे पवार आणि थोरले पवार एकत्र येऊन निवडणूक लढतील असा हवामानाचा अंदाज आहे. कदाचित बाजू पलटू शकते. भाजपला चितपट करण्याची दोन्ही पवारांची पॉवर आहे. आता हीच पॉवर काय मॅजिक करते की पॉलिटिकली टॅकल केलेल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टी समोर विरोधी नांग्या टाकतील. याचा परिणाम येत्या 16 तारखेला आपल्या समोर दिसेलच. जर मतदारांनीच सत्ता बदल करण्याचं ठरवलं तर तिथं कुणाचंच काही चालणार नाही. फक्त ईव्हीएम मशीन चांगली चालावी, ईव्हीएम मशीनने चलाकी करू नये एवढीच अपेक्षा. खरंच पारदर्शकपणे मतदान प्रक्रिया पार पडली आणि भाजपचा विजय झाला तर मनपूर्वक शुभेच्छा. भाजपचा पराभव झाला तर विजेत्यांना मनपूर्वक शुभेच्छा. या झाल्या जर तरच्या गोष्टी. सध्या शहरावर भाजपचा प्रभाव आहे. तो प्रभाव कमी करण्यात कोण कोण प्रहार करतय का हार पत्कारतय तेही लवकरच कळेल. सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत. नैसर्गिक वातावरणात जशी थंडी आहे तसेच जस्ट कूल वातावरण सध्या तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत आचारसंहिता चालू असताना दिसत असलं तरी राजकीय तापमानात हळूहळू वाढ होत जाणार. ऐन हिवाळ्यात तापमानाचे चटके कुणाला बसतायत तेही आपल्याला पाहायला मिळेलच. मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं? भाजपच्या पॉलिटिकल टॅकलमुळे विरोधकांनी नांग्या टाकल्या काय? कमेंट करून नक्की कळवा. महानगरपालिका निवडणूक 2026च्या अनुषंगाने चालू राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा.